वंदे वंदे सुजाता तुम आगे बढ़ो। मी आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे। गेले 45 दिवसांमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार झाला, ज्या पद्धतीचे आरोप झाले, ज्या पद्धतीचे भाषण केले गेले, वंदे वंदे सुजाता तुम आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचं कमी मला सांगत होतो वातावरण काय याच्यापेक्षा आज विरोधकांनी इकडून पाहिलं पाहिजे। इतका जोरात पाऊस होतोय तरी सुद्धा आमचा एकही कार्यकर्ता डगमगत नाहीये, समोर या ठिकाणी उभा आहे। आणि मला खात्री आहे की शेवटपर्यंत, शेवटच्या वक्त्याचं भाषण होईपर्यंत, शेवटच्या वक्त्याचं मनोगत होईपर्यंत आपण आपली जागा या ठिकाणी सोडणार नाही आहोत। मी सुजाता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सगळ्या जनतेला संबोधन केलं पाहिजे। आपण सभेचे नियम बाजूला ठेवू, परत तुम्ही बोला, पण या वातावरणामध्ये तुम्ही लोकांशी संवाद साधला पाहिजे। माननीय श्री राजेंद्र नागोडे साहेब, आगे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, माझे सहकारी मित्र माननीय विक्रमजी पाचपुते, महायुतीचे सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्ष आणि व्यासपीठावरील नेतेगण, आलेले सर्व श्रीगोंदा तालुक्यात काय करे बाबा गौडेश्री, आज आपण या ऐतिहासिक सभेसाठी आलेला आहात। मी आपले या ठिकाणी असलेले आराध्य दैवत शेख मोहम्मद महाराजांना करून सांगतो की आज होणारी ही सभा यानंतर आदरणीय बाबासाहेब पाचपुते साहेब आपल्याला आवाहन करते, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना टाळ्याच्या गजरात स्वागत करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात पण करण्यासाठी खासदार बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे। भारत माता की आवाज होते, आवाज आवाज देता निश्चित तरी बघा कोण ओरडते कोण ओरडत नाही। भारत माता की यानंतर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।